नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? तर आपले बरेचसे बांधव आणि मित्र कमेंटमध्ये विचारत आहात की शेडसाठी किती खर्च आला किंवा कोणत्या टाईपच्या शेळ्या आहेत, शेडसाठी कोणतं मटेरियल वापरलं किंवा गव्हाणी वगैरे आहेत ते कसे बनवलेले आहेत आणि ह्या शेळीपालनचं नियोजन कसं होतं, सुरुवात कशी केली किंवा बऱ्याच जणांना पत्ता हवा आहे, ॲड्रेस हवा आहे. तर मी ऑलरेडी तो ॲड्रेस, पत्ता आणि फोन नंबर पण कमेंटमध्ये दिलेला आहे आणि याच्याबद्दल मी अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये पण मी बऱ्याच वेळा खर्च किती झालेला आहे सांगितलं आहे आणि आमचं हे जे काही शेड आहे ते आम्ही कसं बनवलं किंवा याचा कमीत कमी कसा खर्च करावा लागला. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे वरचे पत्रे वगैरे आहेत ते तुम्हाला एकदम नवीन दिसतील किंवा ह्या जे काही साईडला वगैरे पाईप वगैरे बसलेले लावलेले आहेत किंवा जे काही सपोर्ट्स आहेत ते पाहिलं तर आम्ही त्याचा यूज केलेला आहे. म्हणजे त्या बोरवेलच्या त्या पाईप आहेत आणि आम्ही त्या बनवून घेतलेल्या आहेत. तर जिथं पाहिजे तिथे खर्च हा कमी केला पाहिजे आणि पाहिजे त्या ठिकाणी तो व्यवस्थित पण झाला पाहिजे. जर तुम्ही मध्ये बघितलं की 2 गव्हाणी वगैरे आहे तर तिथं आम्ही खर्च कमी केलेला आहे. म्हणजे गव्हाणी हे कॉन्क्रीटचं वगैरे तिथं लागणारच होतं तर तिथं थोडा खर्च झालेला आहे किंवा जे काही पत्रे होते शेडसाठी तिथं पण खर्च झालेला आहे. आणि आम्ही हे शेड बांधण्यासाठी ना मुरुम वगैरे पण भरून घेतलेला होता. तर आता तुम्ही बघत आहात की आम्ही सध्या शेळ्यांना वैरण टाकत आहोत. तर इथं जर एवढे तुम्हाला खूप इथे कप्पे दिसतील, जवळपास खूप संख्या आहे कप्प्यांची. आणि या जर शेळ्या वगैरे बघितल्या तर प्रत्येक कप्प्यामध्ये वेगवेगळ्या शेळ्या आहेत. म्हणजे काही उस्मानाबादी शेळ्या आहेत, नंतर शिरोई बोकड आहे, नंतर आम्ही सीझनला पण वेगवेगळ्या टाईपच्या शेळ्या किंवा बोकडे ते पण बदलत असतो. आणि जर हे बघितलं तर तुम्ही कुट्टी वगैरे बघू शकता. म्हणजे काही जण डायरेक्ट गवत वगैरे म्हणजे आणून टाकतात किंवा गिनीगोल, तर ते बारीक करून टाकलं पाहिजे जेणेकरून तुमचा चारा शेळ्यांनी सर्व खाल्ला पाहिजे आणि त्याचा खर्च मीन्स तो वाया न जायला पाहिजे. तर मगाशी तुम्ही बघितलं होता तर तो होता भुसा किंवा सुका चारा. सध्या पावसाळ्याचे वगैरे दिवस आहे तर त्या दिवसामध्ये शेळ्यांना सुका चाऱ्याची पण खूप गरज असते. फक्त हिरवा जर चारा टाकला तर शेळ्यांच्या अंगी लागत नाही ते. आणि शेळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा चारामध्ये समावेश असला पाहिजे. म्हणजे हरभऱ्याचा जर भुसा असेल किंवा तूर डाळीचा किंवा दुसऱ्याचा भुसा असेल तर तोही नक्की टाकला पाहिजे. तर आता तुम्ही बघचाल की मगापासून आम्ही एवढे भरलेले कॅरेट टाकतोय. तर जे काय प्रत्येक कप्पा आहे किंवा प्रत्येक गव्हाण आहे त्याला आम्ही फुल भरलेले 2 कॅरेट टाकतो आणि ते गरजेचं आहे. म्हणजे आणि जर तो आम्ही टाकलेला जर चारा असेल तर तो फक्त एकाच टाईपचा चारा नाही तर तो मिक्स चारा आहे. तर त्याच्यामध्ये हे आहे गिनीगोल आहे, त्याच्यानंतर शेवरीचा चारा आहे, त्याच्यानंतर मकवण किंवा जे काही कडवळ असेल तो हिरवा आणि एवढं सर्व मिक्स करून टाकलं जातं. किंवा त्याच्यामध्ये आणखी दुसरं काय असेल तर तेही त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं जातं. म्हणजे जेवढा चारा मिक्स असेल तेवढे शेळ्या पण ते एकदम चांगल्या पद्धतीनं खातात आणि चाऱ्याची नासधूस होत नाही आणि शेळ्यांची पण तब्येत चांगली राहते. तसंच हा चारा टाकण्याच्या अगोदर आम्ही सकाळी शेळ्यांना मका टाकतो, गहू टाकतो. म्हणजे त्याच्यातून हे शेळ्यांना म्हणजे राईट प्रमाणात ते जीवनसत्व, प्रथिनं काय असेल ते सर्व मिळून जातं. त्याच्यानंतर दुपारी हे गवत टाकलं जातं, गवताची गटोडे वगैरे. तर हे जर शेळ्यांचं काम जर करायचं असेल तर याच्यासाठी काम पण करावं लागते. शेडसाठी पण बरंच आहे. आम्ही ऑटोमॅटिक प्रोसेस केलेली आहे. जर बघितला की तुम्ही पाण्याचे नळ वगैरे 10 वाजता ते पाणी वगैरे तिथं सोडावं लागतं. तर तिथे पाट्या वगैरे ठेवलेल्या असतात तर त्या पाट्या वगैरे भरायच्या. आणि शेडमध्ये तुम्हाला काही ठिकाणी कोंबड्या पण दिसून येतील. म्हणजे त्याचे घरी खाण्यासाठी अंडी पण होतात आणि कोंबड्या शेडमध्ये जे काही कीटक वगैरे असतात किंवा गोचीड वगैरे असतात ते पूर्णपणे खातात. त्याच्यामुळे 2 वेने फायदा आहे, 2 अर्थाने त्याचा कम्प्लिटली फायदा आहे. तर सध्या आम्ही हे छोट्या पिल्लांना हे टाकायला लागलेलो आहोत म्हणजे कुटी वगैरे. तर त्या पिल्लांचं तोंड गव्हाणीमध्ये पूर्णपणे जात नाही आहे तर त्यांच्यासाठी दुसरी बारकी छोटी गव्हाणी बनवलेली आहेत. तर याच्यामध्ये ही तुम्हाला निम्म कॅरेट टाकायचं आहे आणि परत निम्म कॅरेट हे खाली ठेवायचं आहे. म्हणजे छोट्या पिल्लांना पण ते व्यवस्थित खाता यावं. आणि प्रत्येक पिल्लांचा, प्रत्येक शेळ्यांचा त्यांच्या टाईपनुसार वेगवेगळा कप्पा केलेला बरा. नाहीतर बऱ्याच वेळा शेळ्यांचे भांडणं लागतात किंवा पिल्ले ह्या कप्प्यातून त्या कप्प्यात मिक्स होऊ शकतात किंवा एकमेकांचे शेळ्यांचे आजार किंवा हे ते मिक्स होऊ शकतात किंवा काही शेळ्या दुसऱ्याच बारक्या शेळ्यांचं म्हणजे टाकलेलं खाऊन घेतात. म्हणजे त्यामुळे त्यांच्या हाईटनुसार ते वेगवेगळे व्यवस्थित कप्पे केले पाहिजे. आणि शेड हे नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला शेडमध्ये जास्त दिसणार नाही. तरी पण आता जर थोडी घाण असेल तर ती क्लीन करावी जेणेकरून शेळ्यांना कोणत्याही आजाराने ते मरणार नाहीत. आणि
मोस्टली ह्याच्याबरोबर शेळ्यांची तुम्हाला आरोग्याची पण काळजी घेता यावी. म्हणजे महिन्याला सरकारी डॉक्टरकडून लसीकरण केलं जातं, तर ते लसीकरण करता यावं आणि ते खूप कमी पैशात होतं. जर तुम्ही प्रायव्हेट डॉक्टर लावला तर त्या ठिकाणी तुम्हाला खूपच पैसे द्यावे लागतील. बट गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम आहेत, योजना आहेत, तुम्ही त्या योजनांचा नक्की फायदा घ्या, लाभ घ्या. आणि जर बघितलं तर सध्या कुट्टी टाकायची एकदम संपत आलेली आहे आणि प्रत्येक कप्पा जवळपास भरलेला आहे. तर शेळ्या काय करतात, सुरुवातीला एकदम चांगलं खाऊन घेतात, राहिलेलं शेवटी मागं ठेवतात आणि परत त्यांना भूक लागली की परत ते कॅरेट घेऊन खातात. तर इथं एवढी कॅरेटं लागतात प्रत्येक कप्प्याला आणि कॅरेटमध्ये पण वजन असतं, त्यामुळे एका व्यक्तीला जरा उचलायला त्रास होतो, तर कधी दोघांनी. बट सवय झाली की एकटा व्यक्ती टाकू शकतो. तर इथे बघू शकता की आम्हाला एक अंडे सापडलेलं आहे कोंबडीचं. तर हे जे काय तुम्ही सिटीमध्ये किंवा बाहेरचे जे अंडी खातात त्याच्यापेक्षा जे गावरान अंडे आहेत त्याची क्वालिटी आणि हे जे असेल त्याचे दात करता येत नाही आणि जी चव आहे ती एक वेगळीच असते. तर तुम्ही शेळ्याबरोबर कोंबड्याचे अंडे विकून किंवा काही कोंबड्याचे पिल्ले विकून पण एक साईड नफा करू शकता नक्कीच. तर हे आहे असं शेड. आणि तुम्हाला आणखी जर काय विचार असेल तर मी पत्ता अगोदर सांगितला आहे की हे पुणे सोलापूर बाउंड्रीला आहे आणि सोलापूर कृषी मार्केट यार्डच्या ठिकाणीच आहे. तर तुम्हाला ते रोडवरून दिसेल. आणि जर याचा नंबर वगैरे हवा असेल तर मी परत कमेंटमध्ये एकदा तो नंबर टाकेन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. तर मी इथे एक रेडिओ दाखवत आहे, माझ्या शेडमध्ये रेडिओ ठेवलेला आहे आणि इथे नेहमी बातम्या लागतात. तर त्या बातम्याच्या साहाय्याने आम्हाला करमणूक होते आणि एक वेगळ्या प्रकारचं मनोरंजन पण होतं आणि हा रेडिओ शेडमध्ये सदाकदा सुरू असतो, त्याच्यामुळे एक वेगळंच भारी वाटतं. तर तुम्ही व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स असतील तेवढ्या खाली विचारा. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करू. आणि मी व्हिडिओमध्ये आणखी पुढे काहीतरी सांगेन. तर आम्ही शेडच्या साईडलाच हे आमची डाळिंबाची बाग आहे आणि हा जर बघितला तर तो गाड आहे. तर तुम्ही जे काय वैरण आहे ते डोक्यावर आणण्यापेक्षा गाड्याचा नक्की यूज करा. तर डाळिंबाची बाग तुम्हाला हे दिसेल की हे याला फडक्याने का बांधले, तर ते डाळिंबाला सध्या उन्हाळ्याचे दिवस होते, तर ते उन्हापासून डाळिंब काळी पडू नयेत किंवा डाग येऊ नयेत म्हणून हे बांधले. तर ह्याच्यामुळे डाळिंबाच्या भावामध्ये नक्कीच 10-20 रुपयांनी फरक पडतो. म्हणजे तुमचा जर माल 10 टन निघणार असेल तर 10-20 रुपयाचे नक्कीच 2 लाख तिथे होतात. तर हा एक परत एकदा आम्ही शेडचा ओव्हरव्ह्यू दाखवत आहोत की हे असे शेड दिसत आहे, कडनी त्याला हिरवे कापड बांधलेले आहे आणि ह्याच्यातल्या आणखी बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. तर मी नेक्स्ट पार्टमध्ये हे सांगेन. थँक्यू.